तर उद्धव ठाकरे यांनी आहे ते पद सोडू नये. सध्याच्या राजकारणात त्यांची गरज आहे. उद्धव ठाकरेंना वडेट्टीवार यांनी हा सल्ला दिलाय. की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचंय. बाकी मी डगमगलेलो नाहीये. त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष दोन तीनदा जे काही फोडला किंवा त्या पक्षाची आत्ताची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते आलं असेल. पण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काही आहे तशीच कायम राहत नाही, ती बदलत असते. आता आमचा विश्वास आहे लोकशाहीवर. त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहे त्या पदावर कायम राहा.